पालकांना मुलांना शिक्षणासाठी पोटाला चिमटा देऊन खर्च करून मुलांना शिकवतात। हा माझा मुलगा आहे। आता माझा मुलगा नीटचं परीक्षा देणार आहे। मला आता काळजी वाटलेली आहे, ज्याप्रमाणे पेपर लीक होत आहेत, तर माझ्या मुलाच्या भविष्याबद्दल मला काळजी वाटत आहे। या विद्यार्थ्यांना कॉकरेज म्हणून संबोधितलेलं आहे। आता हे कॉकरेज काय करू शकतात हे कॉकरेज जनता पार्टी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही की केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि खात्री आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कॉकरोच जनता पार्टीच्या पुणे विद्यापीठातील आंदोलनामध्ये पालक देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पालक देखील कॉकरोच बनून आलेले आहेत। तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात। अतिशय वेगळा लुक तुम्ही माझे नाव चिमाजी धोंडीबाज शिंदे। मी पनवेल कामोटेमध्ये राहायला आहे आणि माझी मुलं सुद्धा ह्या वयाचीच आहेत। पालकांना मुलांना शिक्षणासाठी पोटाला चिमटा देऊन खर्च करून मुलांना शिकवतात आणि ते मुलं सुद्धा इंटरेस्ट घेऊन जो अभ्यास करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, स्वतःला घरात कोंडून घेतात आणि अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळेला पेपर फुटी, मग त्या मुलांना किती त्रास होतो। त्या त्रासामुळेच आपल्या 5 विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्महत्या केली आणि हे 2014 पासून होत आलेलं आहे। हे कुठे थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी कॉकरेज जनता पार्टीने जे का आव्हान केलेलं आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारने ह्या गोष्टी दखल घेतली पाहिजे आणि कॉकरेज जनता पार्टीने जो आवाज उठवलेला आहे की केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, म्हणजे आम्ही कॉकरेज जनता पार्टीने आवाहन केलेलं आहे की केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि खात्री आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। तुम्ही जसं म्हणला की विद्यार्थी जे आहेत ते रात्रंदिवस अभ्यास करत असतात, मात्र जे न्यायाधीश आहेत त्यांनी त्याच विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणले। खरं म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की अशी जबाबदार व्यक्ती जजेस अशा प्रकारचे जनतेला अशा प्रकारे बोलत असतील तर राज्यघटना कुठे आणि हे यांचे विचार कुठे, विचार काय गोष्ट आहे। म्हणून या विद्यार्थ्यांना कॉकरेज म्हणून संबोधितलेलं आहे। आता हे कॉकरेज काय करू शकतात हे कॉकरेज जनता पार्टी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। ही वेळ का आली असं का वाटते विद्यार्थ्यांवरती? ही वेळ काय येते? खरं तर आता भाजपचं सरकार आहे, विरोधक देखील आहेत अनेक, मात्र या पक्षाची स्थापना करण्याची वेळ का आली? ज्या वेळेला सत्ताधारी चुकीचं काम करते त्यावेळेला विरोधकाचं काम आहे हे चूक त्यांच्या निदर्शनास आणून देणं आणि हे विरोधी पार्टी काय करते हे तुम्हालाही माहीत आहे। ह्याच्याविषयी मी काय सांगण्याची गरज नाही, सर्व जनतेला माहीत आहे। म्हणून ज्याला ते अपयशी ठरतात मग हा कॉकरेज जनता पार्टी उदयाला आली। म्हणून ह्यांनी जो आवाज उठवलेला आहे हा रास्त स्वरूपाचा उठवला आहे। आता तरी जे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आता तरी विचार करून जनहित कार्य कसं मध्ये आहे ते करायला सुरुवात करावी आणि विरोधी पक्षांना सुद्धा आमचं विनंती आहे की विरोधी पक्ष नुसता विरोधी पक्ष नव्हे, विरोधी करायचा म्हणून करायचा असंही नको। जनहित कशात आहे? जर का तुम्ही तुमचे बेनिफिट घेताय, एका क्षणात तुम्ही तुमचे हे वेगवेगळे डिमांड पूर्ण करून घेताय, आपला लोकसभेमध्ये, पार्लमेंटमध्ये किंवा राज्यसभेच्या ह्याच्यामध्ये, हवं जनतेच्या विषयाला तुम्ही क्षणात का निर्णय घेताय त्यांच्या हितासाठी? म्हणून कॉकरेज जनता पार्टी या सगळ्यांना व्यवस्थित राज्यघटनेच्या अनुषंगाने त्यांना सांगणार की बाबा हे तुम्हाला असं नाही, असंच करावं लागणार। हाच एक अंकुश राज्य आणि केंद्रावर आणि विरोधी पक्षावर सुद्धा हाच एक प्रकारचा अंकुश होऊ शकतो भविष्यामध्ये, हे फार महत्त्वाचं आहे। नक्कीच अनेक या ठिकाणी वृद्ध आणि पालक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनात आलेले आहेत। तुम्ही देखील मी कॉकरोच आहे असं पाठी गळ्यात अडकवली? मी एक कॉकरोचच आहे, कारण चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी मला दिलेली ही पदवी आहे। मी एक डॉक्टर आहे
हा माझा मुलगा आहे. आता माझा मुलगा नीटचं परीक्षा देणार आहे. मला आता काळजी वाटलेली आहे. ज्याप्रमाणे पेपर लीक होत आहेत तर माझ्या मुलाच्या भविष्याबद्दल मला काळजी वाटत आहे. कारण आता ज्या प्रकारे हे नीटचं जे प्रकरण सुरू आहे आणि जे धर्मेंद्र प्रधान आहे त्यांनी हे जबाबदारी घेत नाही आहे. त्यांनी खरं म्हणजे या गोष्टी जबाबदारी घेऊन राजीनामा ही माझी मागणी आहे. मी खरोच एक कॉक्रोच आहे. हे बघा, मी एक ॲक्टिव्हिस्ट आहे. मी जेव्हा आम्ही नगरपालिकेमध्ये काम करतो तर अशा प्रकारे आम्हाला नोटीस पाठवले जातात. कारण आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन व्हिडिओ काढतो, आम्ही तिथे प्रश्न विचारतो, तर आम्हाला लीगल नोटीस पाठवले जातात का तुम्ही आमच्या कार्यालयात येऊन व्हिडिओ का काढता, आम्हाला प्रश्न का विचारतात. तर अशा लीगल नोटीस आम्हाला येतात. खोपोली नगरपालिकेमधून मला ही नोटीस आलेली आहे. हां, तर म्हणून आम्हाला चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ही दिलेली पदवी आहे कॉक्रोचची, म्हणून ते आज आम्ही घालून आलो. मी हेच सांगेल बाबा की आज जे सिस्टम जे करप्ट सिस्टम झालेलं आहे त्या करप्टला कुठेतरी अंकुश लागावं आणि आज जे युवा पिढींचा जो करिअर आहे तो चांगल्या प्रकारे घडावा आणि चांगल्या सिस्टीममुळे तो वळावा. आज एवढ्या मोठ्या पदावरती बसलेले जे आज न्यायाधीशसारखे जर व्यक्ती संविधानाच्या आकड न राहून नियम तोडून जर त्या अशा युवांना जर कॉक्रोच बोलत असतील तर योग्य नाही येते. तरी कोणच आपण पाहतोय की आता विद्यार्थी युवक यांच्या नाराजीनंतर त्यांचे पालक देखील आता या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यांची देखील नाराजी आपल्याला या आंदोलनातून व्यक्त होताना पाहायला मिळते. या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल आणि या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंट करून